सर्वांना शुभ सकाळ. तर आज देवपूजा झाली, आपली चहा पाणी वगैरे झाला, सर्व आवरलं. आणि आज 20 तारीख आहे. तर 20 तारखेला माझ्या गाडीचा हप्ता असतो. तर मला आता पहिल्यांदा हप्ता भरायला जायचा. आणि आता थोडंसं बरं वाटते. दवाखान्यात गेले तर गोळ्या औषधी चालू आहे, काही होमिओपॅथिक म्हणजे घरची पण इलाज चालू आहे वगैरे. ह्या अशा गोळ्या औषधी आहे, ह्या गोळ्या औषधी या गोळ्या आहे. अशा गोळ्या वगैरे घेते मी. थोडंसं बरं पडलं, पण सूज काही कमी नाही कमी झाली. डायरेक्ट मी आता जाणार आहे आयुर्वेदिकमध्ये. तर त्याच्या अगोदर मला जायचं आहे गाडीचा हप्ता भरायला. तर मी हप्ता भरून येते, कुठं भरते ती पण दाखवते तुम्हाला, आणि मग बाकीची कामं करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर थोडासा वेळ झाला, तर 10 वाजले, तर पटकन म्हटलं जाऊन भरून येऊ, म्हणजे पटकन. तर मी आता आलेले ग्राहक सेवा केंद्रामध्ये. पैसे भरायचे, गाडीचा हप्ता आहे माझा. आणि आणि आता ते कोण मागणारेच होते आहे ना, ते लोक बहुरूपी म्हणता येईल त्यांना, आहे की नाही. बहुरूपी आले होते यांच्याकडे. छान आहे. आता ही कला म्हणजे आता हेच झालेली आहे, म्हणजे संपतच आलेली आहे. आता कोणी फिरत नाही, काय नाही. बरोबर आहे का नाही बाबा? आता असे लोक दिसतात का? दिसत नाही. आता तुमच्या जमान्यात फिरत असतील लोक सकाळी सकाळी वगैरे. तर आज जेवणामध्ये आहे मटकीची भाजी आणि कांदा आणि पोळी. तर मी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली. तुम्हाला तर माहीतच आहे, मी आज बाजारला काही गेले नाही. तर आज मटकीची भाजी आणि पोळी बनवली. तर या जेवण करायला. मटकीची भाजी सांगते कशी झाली मी. छान झाले. घरी असल्यावर काहीच काम नाही होत दुसरं, फक्त घरातले काम होतात बस. पण घरी राहावं लागलं मला आज. तुम्हाला सांगते मी पुढं, व्हिडिओ बघत राहा का बरं राहिले घरी मी. तर या जेवण करायला मंडळी. 1:30 वाजला. लवकर जेवण करते, नाही तर बाजारात 2 तरी वाजतात कमीत कमी जेवण करायला. पण आज लवकर जेवते, अर्धा तास. दुसरा काही फरक नाही आहे. परत एकदा या जेवण करायला. दिवस गेला माळवायला, झाडाच्या मागं सूर्य लपलेला आहे. आणि मी आज आले गच्चीवर पाणी बघायला. हे आमच्या घरमालकांनी टाक्या आणून ठेवलेल्या आहे नवीन. सगळ्या गच्चीवर टाक्या दिसतील तुम्हाला. हे बघा, भरली कडे इथं टाकी, पाण्याची टाकी. कारण की 8 दिवसांनी पाणी येते आता. हे बघा, इकडे टाक्याच टाक्या. ही आमची पाण्याची टाकी. हाय पाणी हाय. पाण्याचा खूप प्रॉब्लेम येते. तुमच्याकडे पण पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला का? नक्की सांगा. कारण की आमच्याकडे 8 दिवसाला पाणी येते. पहिल्यांदा 2 दिवसाला, 1 दिवसाला आड येत होतं पाणी. तर काय प्रॉब्लेम नव्हतं येत. आता जास्त प्रॉब्लेम येतोय पाण्याचा. उन्हाळ्यात चालू बी नाही झाला एवढा खास, तरी एवढ्या लवकरच चालू झाला आहे प्रॉब्लेम. पाणी वगैरे पाहून घेऊ टाकीतलं. दिसते थोडीशी रिकामी आहे. दिसते एवढं पाणी. चला आता 6 वाजून गेले. चहा पाणी करायचं आहे. चहा पाणी करून घेते आता. या साईडनं पण रस्ता आहे आमचा, गाड्या वगैरे जातात. घर आहे आणि इकडे गाड्या लावलेल्या असतात. इकडे पण माझी गाडी लावलेली. मंदिरं वगैरे छान वाटते वरती आलं तर. असे कपडे वगैरे पण बघायला किती छान वाटते. बघा, निसर्गरम्य एकदम छान मस्त. रंगछटा बघा किती छान वाटते. येल्लो, ऑरेंज आणि थोडीशी काळपट वाटते. एकदम मस्त वाटते. आणि इकडे पक्षी चाललेले. सायंकाळ झाली, घरी आपापल्या. गच्चीवर छान वाटतं.
आता वाजले 6:30 आणि आपण करून घेतली देवपूजा संध्याकाळची, दिवा अगरबत्ती. आणि आज खूप उशीर झाला, म्हणजे घरी असून बी दिवा अगरबत्ती, कारण की लाईटच गेलेली होती. बघा चार्जिंगचं लाईट पण लावून ठेवलं मी वरती, लाईट गेलेली होती, आत्ताच लाईट आली. तर म्हटलं दिवा अगरबत्ती करून घ्या पहिल्यांदा, दिसत नाही अंधाराचं. आणि इकडं बनवला मी चहा. हे आपलं म्हणजे गुळ पाणीच पिते, चहा नाही पिते. चहा बंदच केला मी डॉक्टरनी सांगितल्यापासून. आणि चला आता बघत राहा समोर व्हिडिओ. अजून काय काय कामं बाकी आहे, माझे भरपूर कामं बाकी आहे, दाखवते मी तुम्हाला. चहामधून मस्त गरम गरम वाफा निघत आहे. तर या मंडळी चहा प्यायला. चहा म्हटलं म्हणजे गुळाचं पाणीचे, अद्रक वगैरे आलं वगैरे टाकून, तर छान लागतं ते पण. म्हणजे आपल्याला चहाची तलप लागली त्याची चहाची तलप भागते म्हणजे याच्यावरती. तर ह्या चहा प्यायला चहा नाही, ते गुळाचं पाणी. इकडं लावून दिली पा मी आता वॉशिंग मशीन कपडे धुण्यासाठी. आणि मला आता ह्या गॅसचं वाटं साफ करायचं आहे. साफ स्वच्छ करून घेते मी आणि स्वच्छ केल्यावर दाखवते तुम्हाला गॅसचं. तर असा घासून घेते मी गॅस, म्हणजे घासून घेतला काही जास्त खराब होत नाही. 8 दिवसातून एकदा म्हणजे घासून घेते, रोजच्या रोज पुसून घेते, म्हणजे आपली ही शेगडी अशी खराब नाही होत, चकचकाट दिसते. तुम्हाला दाखवते तुम्ही धुतल्यावर शेगडी कशी आपली चकचक दिसते म्हणून. बघा कसं छान दिसतंय. वटा पण घासला आणि गॅस पण घासला. माझं काय होत नाही रोजच्या रोज, फक्त मी पुसून काढते. तुम्हाला पसारा वगैरे दिसतच असेल किचनमध्ये. हे बेसिन पण छान धुवून काढलं, घासून काढलं. तर माझ्या ताई मैत्रिणी ह्या म्हणजे रोजच पुसत असतील, घासत असतील. त्यांना वाटत असेल ही काय दाखवती की गॅस वगैरे घासला. तर तसं काही नाही, फक्त एक दाखवा म्हणून सांगितलं तुम्हाला. तर आता वाजले 10. हे बघा 10 वाजले, 10 वाजून 3 मिनटं झाले. आता बसली मी जेवायला. कपडे वगैरे झाले, गॅस वाटा वगैरे सर्व साफ करून झाला. म्हटलं पहिल्यांदा जेवण करून घ्या. आणि ही पोळी आहे आणि कारल्याची भाजी. तर कारल्याची भाजी कालचीच आहे, काही खराब होत नाही, चांगली असते शरीरासाठी खायला, म्हणून खाते. मला काही विशेष आवडत नाही तरी पण बनवली. आणि सकाळचीच आहे मटकीची भाजी आपली, तेच खाते. तर या जेवण करायला यूट्यूब फॅमिली, या जेवण करायला. श्री स्वामी समर्थ, देवाचं नाव घ्यावं जेवण करायच्या अगोदर. आणि कोणी नवीन बघणारे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे एकटीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझं संघर्ष वगैरे रोजचं कसं काय करते मी, कसं जगते, कसं काय करते ते बघण्याचं आवड असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथं संपवते. धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला बाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. मी जेवण करते आता. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.